हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. तर हा ब्लॉग मी खूप दिवसांनी टाकते, इनफॅक्ट महिन्यांनीच. पण मध्ये मध्ये तशीच काहीतरी कारणं पण होते, जसं की एक्झाम्स चालू होते, अजून काही काही वेगळे वेगळे कारणं होतेच. तर त्यामुळे मी काहीच टाकले नव्हते, मिनी ब्लॉग टाकले नव्हते. जो यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ आहे तो मी टाकले आहेत, भरपूर टाकले आहेत. दिवाळीचं टाकलं आहे, दिवाळीमध्ये आम्ही जे सरप्राईज द्यायला गेलो होतो ते टाकलं आहे, तुळशीच्या लग्नाचं टाकलं आहे, बाहेर फिरायला गेलो होतो आम्ही इस्कॉन टेम्पलला वगैरे. तर तिथलेही व्लॉग्स मी यूट्यूबवरती टाकले आहेत, त्यांचे फक्त मिनी व्लॉग्स टाकले नाही आहेत. तर ते तुम्ही जाऊन बघाच आणि हाही व्लॉग तुम्ही पूर्णच बघा. तर या दिवशी इथे माझं सकाळी सकाळी 7 वाजता एक महत्त्वाचं काम होतं, तर त्यासाठी मी निघाले होते. आणि सकाळ सकाळी काही खाऊन मी जाणार नव्हते, फक्त चहा आणि जे काही टोस्ट होते तेच खाऊन चालली होती मी. त्यांना घरी आल्यानंतर आधी मी जेवण केलं नव्हतं, त्यामुळे खूप भूक लागली होती. जेवण केलं आणि संध्याकाळच्या टायमेला आमच्या घरात कोणालाच जेवायला नको होतं, त्यामुळे आम्ही भेळ करायचं ठरवलं होतं. आणि इथे बघा माझी बहीण भेळ तयार करत होती, सगळी एक 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 इन्ग्रेडियंट घालत होती. पण भेळ करायचं तर राहिलं साईडलाच. आमच्या घरात आली होती एक पाल, आणि जिला काढण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1-2 तास गेले असतील. तर ती पाल इतकी वेळ घालत होती, पण काय माहिती तिला काढल्याशिवाय तर आम्हाला झोप लागणार नव्हती. जर तुम्हाला हा व्लॉग पूर्ण बघायचा असेल तर यूट्यूबवरती मी अपलोड केला आहे. तर असा हा मिनी व्लॉग होता. तर व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा आणि यूट्यूबलाही जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. आणि जर तुम्हाला असेच मिनी ब्लॉग्स पाहायचे असतील तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा. आणि इथे बघा माझ्या दादांना माझी बहिणीने ट्रायपॉडला मोबाईल लावून दिली आहे, जेणेकरून त्यांनी जेवता जेवता ते आरामात बघू शकतील.